पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। खरंच देवाच्या मनात काय चालू असतं ना ते त्याचं त्याला काय ते ठाऊक पाहिजे। आता बघ ना, आधी त्या मुलीचा साखरपुडा पुढे गेला, म्हणजे असं आद्या सांगत होती मला, आणि आता लग्न होता होता राहिलं। पण खरं सांगू का नूतन, या अशा मुलाशी लग्न होण्यापेक्षा ना त्या मुलीचं लग्न मोडलं हे उत्तमच झालं, नाही का? आई प्लीज त्या मुलीचं नाव माझ्या समोर घेऊ नकोस। मी जे काय घडलं त्या गोष्टीचा फक्त विचार करतेय नूतन। मला कळतंय आडून आडून तुला काय सुचवायचंय ते। आडून आडून का? मी स्पष्टच सांगते की, स्पष्ट बोलते, जे घडलं ते आपल्या दृष्टीने सुद्धा चांगलंच झालं। माझ्या दृष्टीने नाही। त्या मुलीचं लग्न झालं असतं ना तर माझी काळजी मिटली असती। हे बघ, त्या मुलीचं सोड, निदान विक्रांतचा तरी विचार कर। हो, विक्रांतचाच विचार करते मी। अगं, ज्या मुलीमुळे आपल्या मुलाने जीव देण्याचा प्रयत्न केलाय त्या मुलीला मी सून म्हणून या घरात आणू? नूतन, जे काही घडलं त्यामध्ये आपल्या मुलाची चूक होती, त्या मुलीची अजिबात चूक नव्हती। असेल ना, पण मला हा विचार सुद्धा ऐकायचा नाहीये। नूतन थांब, तुला विचार करायचा नाहीये कारण तुझं तुझ्या मुलावर खूप प्रेम आहे। अगं, पण तो काही आता लहान राहिला नाहीये, आणि तो कुणावर प्रेम करतो हे महत्वाचं नाहीये का नूतन? हे बघ आई, एक मिनिट मला बोलू दे। हे बघ नूतन, आद्याच्या लग्नामध्ये मी त्या दोन्ही बहिणींना बघितलंय, त्यांच्यावर खरंच खूप चांगले संस्कार केलेत ग त्यांच्या आईवडिलांनी। हो तर बघितलंय ना, मी पण बघितलंय। काय नाही, माणसाने विस्तव एकदाच हातात घ्यावा। आई वडिलांची खोटं बोलली ती मुलगी आणि तिची बहीण सुद्धा। तुझी मुलं नाही तुझ्याशी खोटं बोलली, याचा अर्थ असा होतो का नूतन की तू त्यांच्यावरती चांगले संस्कार केले नाहीस? तुझी मुलं तुझ्याशी खोटं बोलली, त्या दोघींनी त्यांच्या घरी काही सांगितलं नाही, या मागे फक्त एकच कारण आहे नूतन। तुझ्या मुलांना जशी तुझी काळजी आहे नूतन, तशीच त्या दोघींना त्यांच्या आई वडिलांची काळजी आहे। आणि हे का दिसत नाहीये तुला? माझ्यासाठी हा विषय संपला। ती मुलगी या घरामध्ये येण्याआधी मी जीव देईन। नूतन, अगं ऐक, One second before time. Not really. अरे नाही, पण मी वेळेत आली। आता यावर वाद घालणारस का? तू बदलणारच नाहीयेस ना? मला बदलण्याची गरजच नाही, कारण काय ना, परफेक्ट पेक्षा बेटर काहीच नसतं, आणि त्या तुझ्याकडनं सर्टिफिकेटची गरज मला अजिबात नाहीये। सो कशासाठी बोलवलेस ते बोल। थँक्यू, तू माझ्या ताईसाठी जे काही केलंस त्याबद्दल खरंच मनापासून थँक्यू। एनिवेज, माझे 1 मिनिट आणि 23 सेकंड्स पूर्ण झाले, सो आता तू जाऊ शकतोस। अमूल्य, मी तुझ्या थँक्यूसाठी हे काम केलेलं नाहीये। अरे नाही, मी तुला जेन्युइनली थँक्यू म्हणण्यासाठी आली। खरं तर तू जे जे काही वाईट वागलायस ना माझ्यासोबत, त्याचा विचार करून जाऊ दे। तू माझ्या ताईसाठी जे काही केलंस त्याचा विचार करून मी हे ठरवलंय की तू केलेल्या चुकांसाठी तुला माफ करायचं। एक मिनिट, मी काही चुका केलेल्या नाहीये। मला माहितीये तू तुझ्या चुका कधीच ऍक्सेप्ट करणार नाहीस, पण तरीही मी तुला माफ करते। तू कोण आहेस ग मला माफ करणारी? आणि मी सॉरी म्हणत नाहीये, कळतंय का तुला? पण तरीही मी तुला माफ करते। देवा, तू सुद्धा याला माफ कर। काय ना, आज तो जे काही करतोय ते त्याची त्याला सुद्धा समजत नाही। एक्सक्यूज मी, मी जे करतो ना ते पूर्णपणे विचार करून करतो। हो रे बाबा,
ह्या जगात ना तू एकटाच विचारवंत आहेस. बाकीच्यांचे मेंदू म्हणजे रिकामे खोके, नाही का? नाही, ऍक्च्युली तुला असं वाटायला लागलंय की तू माझ्या ऑब्लिगेशनच्या अंडर आहेस. तुला जे समजायचंय ते समज. नाही अमूल्य, जर तुला असं वाटत असेल ना तर तुला रिपे करावं लागेल. वेळ आले की नक्की कर. एनिवेज, मी इथे तुला थँक्यू म्हणण्यासाठी आले होते आणि ते काम आता झालं. बाय. अमूल्य, 1 मिनिट. मला तुला काहीतरी सांगायचं. सांग मग. म्हणजे विचारायचंय, विचार. पण मला कळत नाहीये मी कसं बोलू. अरे, जे काही असेल ते स्पष्टपणे सांग. ऍक्च्युली I want you to join the office again. थँक गॉड. बाप रे, किती टेन्शन मध्ये आले होते मी. का? का म्हणजे मला वाटलं तू प्रपोज वगैरे करणार आहेस की काय. व्हॉट नॉनसेन्स. मी आणि प्रपोज. हा म्हणा, तसं तुला सूटही झालं नसतं. पण जर तू मला प्रपोज केलं असतं ना, मग तर मी पोट धरून इथेच हसत बसले असते. का? म्हणजे अजूनही मला हसू येतंय, पण नाही, मी आता पॉज करते. मी ना घरी जाऊन हसेन हवा. हे सगळं तुझ्या मनात आलं असेल, माझ्या नाही. जेव्हा हे माझ्या मनात येईल ना, तेव्हा मी वेडी होईल. कारण मी नॉर्मल आहे, तुझ्यासारखी नाहीये ना. त्या वेडेपणामध्ये ना एक गोडवा असतो जो तुला नाही कळणार. काय म्हणत होतास तू? मी पुन्हा ऑफिस जॉईन करू? आय मीन सी, तू मला थँक्यू म्हणालीस आणि जर तुला खरोखर रिपे करायचं असेल ना तर तुला ऑफिस जॉईन करावं लागेल पुन्हा. कशाला? भांडायला? सारखी आपली चिडचिड चिडचिड. कुणाला हवाय असं चिवचिवाट? हे बघ, मी तुला एक लास्ट चान्स देतो, विचार कर. हा, म्हणजे तू मला चान्स देशील आणि मी उड्या मारत तो ऍक्सेप्ट करेन असं वाटलं का तुला? म्हणजे तुझे थँक्यू म्हणालीस ते फेक होतं, तुला खरोखर रिपे नाही करायचं. नाही नाही नाही, मी थँक्यू जेन्युइनलीच म्हणाले होते. आणि मी रिपे करेन, पण माझ्या पद्धतीने. बरं, काय आहे तुझी पद्धत? सांगितली असती मी, पण काय ना, तुला भावना समजत नाही. आणि त्यामुळेच मी आज तुला कोणत्या भावनेने थँक्यू म्हटलं हे तुला कळलंच नाही. हे असंच वाद घालत बसणारस का तू? आणि तूही ऑफिसमध्ये असं भांडणार आहेस का? हे बघा मूल्य, तू आद्या आणि सार्थकच्या ऑफिसमध्ये काम करणारस, तो त्याने मला काही फरक पडणार नाही, पण त्यांना तुझी गरज आहे. ठीक आहे, दादा आणि वहिनीसाठी मी एकदा विचार करून बघेन. एनिवेज, तुझी वेळ, आय मीन तू मला दिलेली वेळ संपली. येते मी. बाय. सर, गेल्या काही दिवसात आपल्याकडे बरीच कामं पेंडिंग आहेत सर. म्हणजे सर, एवढी कामं आपल्याकडे कधीच पेंडिंग नसतात सर.
आणि सर काही डिपार्टमेंटच्या लोकांनाही तुम्हाला भेटायचंय. कोणाकोणाला भेटायचं? HR डिपार्टमेंट, परचेस डिपार्टमेंट, काही नवीन ॲग्रीमेंट्स आहेत. आणि हो सर, आद्या मॅडम आणि सार्थक सरांनाही तुम्हाला भेटायचंय. ठीक आहे, तुझ्या फाईल्स केबिन मध्ये पाठव. आद्या आणि सार्थकला पण पाठव. ठीक आहे. लवकर. हो. मला मुली आवडतच नाही, पण आरतीसारखी एक चांगली, सिंपल, इनोसंट मुलगी अशा माणसाच्या तावडीत सापडायला नको, म्हणून मी त्या अमूल्याची हेल्प घेतली. हे बघ विक्रांत, पुढे त्या आरतीचं कोणाशी लग्न होणार आहे किंवा तुझं आणि तिचं लग्न होण्याचे किती चान्सेस आहेत याचा विचारही केला नाहीये. विक्रांत, खूप छान वाटलं तुझा आनंदी चेहरा बघून. आणि आनंद होणारच ना. आरतीचं लग्न झालं नाही म्हणजे आनंद होणारच, हो की नाही? असं काही नाहीये. अगो बाई, लग्न व्हायला हवं होतं का? नाही नाही, लग्न नाही झालं हे चांगलंच झालं, कारण त्या वाईट मुलाशी तिचं लग्न व्हायला नकोच होतं. बस इतकंच. आजी तू का विचारतेस हे? आरतीचं लग्न झालं नाही याचा तुला आनंद वाटणारच, पण समजा गौतम चांगला मुलगा असता आणि त्याच्याशी तिचं लग्न झालं असतं तर वाईट वाटलंच असतं ना. असं काही नाहीये. मग कसं आहे? हे बघ आजी, मी तिच्यावर प्रेम केलंय, पण मी तिचा विचार मनातनं काढून टाकणार आहे. आजी, मी आईला वचन दिलंय आणि मला तिला परत नाही दुखवायचंय. आणि स्वतः दुःखात राहणार आहेस विक्रांत? पण आई तिला कधीच ऍक्सेप्ट नाही करणार. मग पुन्हा पुन्हा या गोष्टीचा विचार करून काय होणार आहे? विक्रांत, मी कोण आहे? तुझ्या आईची आई. हे बघ, थोडी वाट बघायला लागेल एवढं मात्र नक्की, पण शेवटी ती होच म्हणेल. पण मला एक खरं खरं सांगशील, तुझ्या मनामध्ये अजूनही तिच्याशी लग्न करण्याचा विचार आहे ना? हो. मग नको काळजी करूस, नक्की होईल. विजय, जितक्या मीटिंग्स पेंडिंग आहे त्याचे डिटेल्स मला शेअर कर, आणि काही पेंडिंग पेमेंट्स असतील त्याचे डिटेल्स पाठवून दे. आणि सार्थकला म्हणावं 10 मिनिटात माझ्या केबिन मध्ये या. अँड हरी अप, वी हॅव लॉस्ट अ लॉट ऑफ टाइम. हॅलो. वेदांत, हा बोला अण्णा. कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे. बरं, बिझी आहात का? म्हणजे थोडंसं बोलायचं होतं तुमच्याशी. हा बोला ना. काय नाही, तुमचे आभार जेवढे मानावेत तितके थोडे आहेत. फार मोठ्या संकटातून वाचवलं तुम्ही आम्हाला, म्हणून मी आणि सुमनने तुम्हाला घरी जेवायला बोलवायचं असं ठरवलंय. तुम्ही सांगा तुम्हाला कधी वेळ आहे ते त्याप्रमाणे. आय अंडरस्टँड, पण फॉर्मॅलिटीची काही गरज नाही आहे. म्हणजे आरतीच्या जागी दुसरी कोणतीही मुलगी असती तरी मी हेच केलं असतं, कारण अशा फ्रॉड माणसांना शिक्षा व्हायलाच हवी. नाही नाही, हा तुमच्या मनाचा मोठेपणा आहे. पण काय, आम्ही घरातले सगळे, म्हणजे आमचं अख्खं कुटुंबच तुम्हाला घरी बोलवून तुमचे आभार व्यक्त करू इच्छितोय. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे माझी पर्सनली तुम्हाला भेटायची खूप इच्छा आहे. तेव्हा तुम्ही सांगा तुम्ही कधी येणार ते, म्हणजे लंच, डिनर, नाही तर निदान बडकस चौकातली कुल्फी तरी, म्हणजे तुमचे काही ते डाएट वगैरे सुरू नसेल तर. हां नाही, पण मी काय म्हणतोय, एक वेदांत ऐका तुम्ही माझं, तुम्ही या जेवायलाच या घरी. तुम्हाला सांगतो आमची सुमन आहे ना, फार अप्रतिम स्वयंपाक करते. करूया छानपैकी असा वराडी बेत करूया. म्हणजे तुम्हाला व्हेज चालत असेल तर व्हेज, नाही तर मग नॉनव्हेज. अण्णा, मी कळवतो, खूप दिवस झाले ऑफिसला आलो नाहीये, सो खूप कामं पेंडिंग आहेत. नाही नाही ठीक आहे ठीक आहे, तुम्हाला जमेल तसं, म्हणजे टेक युअर टाइम, वेळ घ्या तुम्ही आणि आरामात कळवा काय ते. हां ठीक आहे.
कम इन. हॅलो. या बस. हो दादा, सार्थकने जे काही प्लॅन केलंय ते त्याला तुझ्याबरोबर आज शेअर करायचंय. हे बघ, तर हा आहे आपला फ्लो चार्ट. आपल्या सगळ्या कन्साइनमेंट या डिलिव्हरी लोकेशनलाच पोहोचणार. त्यानंतर प्रत्येक डिलिव्हरी ही 48 तासांच्या आत पूर्ण झाली पाहिजे. हो, आणि मग त्याचं फॅब्रिक, डिझाईन, क्वालिटी हे सगळं मी चेक करेन. परफेक्ट. वेल डन सार्थक. थँक्स. आय एम प्रिटी शुअर की तू हा बिझनेस सक्सेसफुली रन करशील. आणि आद्या आहेस तुझ्यासोबत. हो, आणि त्यात तुझा सपोर्ट म्हणजे आमच्यासाठी काहीच डिफिकल्ट नाही, हो ना? बरं दादा, मी काय म्हणत होते, आपण अमूल्याला परत बोलवून घेऊयात का? म्हणजे मला आय पण. हॅव ऑलरेडी डन दॅट. व्हॉट? हो, भेटलो आज मी तिला आणि तिला सांगितलं परत जॉईन हो. बट यू नो हर, सतत मस्करी. आय डोंट नो तुम्हाला का हवी आहे ती तुमच्या कंपनीत. तुम्हीच कन्व्हिन्स करा आता तिला आणि तिला सांगा की एवढा इगो सूट नाही करत तिला. थँक्यू सो मच. आय लव्ह यू. आय लव्ह यू टू. वा वा. अण्णा, आई, ताई, वेदांतने मला ऑफिस पुन्हा जॉईन करायला सांगितलं. अगं पण तू मेडिकलसाठी तो जॉब सोडला होतास ना? हो, पण अमूल्या, आपण खोटं नाही बोलायचं असं ठरवलंय ना अण्णा. ऍक्च्युली अमूल्याचे वेदांसोबत वाद व्हायचे म्हणून तिने रिझाईन केलं. पण मग हे असं अचानक हृदय परिवर्तन का? नाही म्हणजे तुला आम्हाला सांगायचं असेल तर सांगा. हा. नाही अण्णा, मी ठरवलं नाहीये. मी तुमच्या सगळ्यांची परमिशन मागते. जर तुमच्या सगळ्यांची परमिशन असेल तरच मी जॉईन करेन. माझी आहे परमिशन, पण पुन्हा तुझे त्याच्याशी वाद झाले तर? वाद होतच राहणार ग, पण अमूल्य झुकेगी नाही. मग जा की, सार्थक दादाला मदतच होईल तुझी. हा, माझ्याकडे बघू नका. माझा होकार नंतर आधी यांचा. आई तुझ्या मनाविरुद्ध नाही वागणार. जा जा. आपलं काय भांडण आहे का त्याच्याशी? नाही ना. आता तर नूतनताईंविषयी सुद्धा राग नाही माझ्या मनात. मी त्यांच्या जागी असते तर मीही चिडलेच असते की. हो, पण इतक्या टोकाचं नाही. आता राग थोडा आहे की जास्ती, काय फरक पडतो? जे सगळं झालं ते गैरसमजामुळे झालं होतं. मीही आई आहे, मीही दुखावले होतेच ना. खरंय. नाही पण आपल्या या पेरेंट्सनी आपल्याला अगदी व्यवस्थित सांभाळून घेतलं. हा, ही मोठी आई आणि ही छोटी. ते वेदांत वानखेडेचं नाव पूर्वी मी पेपरमध्ये वाचलं होतं. लग्नात त्याला एकदा फक्त बघितलं, पण आता त्याच्याविषयी आदर निर्माण झालाय मनात. जा जा, नक्की जा. बर, तू डॉक्टर अर्धीच राहणार आहेस का? अरे हो अमूल्यबाई, नाही म्हणजे आता सगळ्यांच्या संमतीने तुम्ही तो जॉब करू शकता, काही हरकत नाही. हा, पण एकच अट आहे, तुमच्या मेडिकलसाठी तुम्ही अभ्यासाकडे अजिबात दुर्लक्ष करायचं नाहीये. पक्का प्रॉमिस. मग ठीक आहे. मग काय, कधी जॉईन करतेस? अजून ठरवलं नाहीये काही. आधी आद्या वहिनीला भेटेन आणि मग ठरव. चला, इस बात पे हाँ हो दे. वाह, खरंच बाई, जे काही झालं ना ते फारच वाईट झालं नाही? कशाबद्दल बोलतेस तू? अगं हेच तुमच्यातला अबोला आणि त्याआधी जे काही घडलं ना त्याबद्दल. आई जाऊ दे ना, आता संपला ना ग तो विषय. तो विषय संपला नाहीये नूतन.
अगं त्या मुलीचं शेवटी लग्न झालंच नाही ना. आणि हे बघ, पुन्हा जर का हे घडू नये असं वाटत असेल ना, तर तर काय? तर दोघा मुलांचं लग्न करायला लागेल. अगदी माझ्या मनातलं बोललीस बघ. करूच आहे या दोघांचं लग्न, पण आधी वेदांचं. माझं वेदांचं का? अगं असं काय करतेस? मोठा आहे तो. हा ते ठीक आहे, पण माझ्या मागे लागू नका. मी लग्न करणार नाहीये. आणि तसं या विक्रांत गुडघ्याला बाशिंगा बांधूनच बसलाय. त्याचं करा ना. मला लग्नात अजिबात इंटरेस्ट नाहीये. इंटरेस्ट नसला ना तरी लग्न करावं लागेल. हो, करावंच लागेल. नूतन आपण एक काम करूया, आपणच मुलगी शोधूया. नाही अशी कोणीतरी मुलगी असेलच ना जी याला लग्नासाठी हो म्हणायला लावेल. अशी मुलगी शोधूया जिला मुली लग्नातच इंटरेस्ट नाही. काय असतं, इंटरेस्ट सेम असले ना की लगेच जुळतं. आणि विक्रांतची काही मला काळजी नाही, त्याचं ठरलंय. मी काय म्हणते नूतन, आपण ना आरतीच्या घरी जाऊन बोलणी करूनच घेऊयात.